हा एक कलेक्टिव्ह मेसेज राहणार आहे, टाइमलेस मेसेज राहणार आहे, जनरल मेसेज राहणार आहे. येणारे 48 आवर्स म्हणजे 48 तास तुमच्यासाठी कसं असणार आहेत, त्यासाठी काही खास मेसेज असणार आहेत तुमच्यासाठी. कोणत्या एनर्जीजमध्ये असणार आहेत, कोणत्या एनर्जीजमध्ये, कोणत्या करंट एनर्जीजमध्ये, कोणता विचार, कोणता थॉट, कोणत्या थिंकिंगमध्ये असणार आहे, त्याच्यासाठी हा खास मेसेज राहणार आहे. याच्यामध्ये पर्टिक्युलर ज्याही राशी येणार आहेत त्याचं पण मी तुमच्याशी शेअर करेल. आणि जसे मेसेज येतील कार्डवर, जसे मेसेज असेल तसं पण मी तुमच्याशी शेअर करते. ओके, 48 आवर्ससाठी आपण चेक करूया. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात पहिलं तर तुमची करंट एनर्जीज कशी राहणार आहे. तुमची करंट एनर्जीज, तुमचं करिअर आणि तुमचं रिलेशनशिप प्लस गायडन्स आपण चेक करूया. जे म्हणजे व्ह्यूअर्स आहेत ते आत्ता 48 आवर्समध्ये कोणत्या एनर्जीजमध्ये राहणार आहेत. करंट एनर्जीजमध्ये 48 आवर्समध्ये कोणत्या करंट एनर्जीजमध्ये राहणार आहे. ओके, 48 आवर्समध्ये कोणत्या करंट एनर्जीजमध्ये माझे व्ह्यूअर्स राहणार आहेत. 48 आवर्समध्ये कोणत्या करंट एनर्जीजमध्ये राहणार आहेत. 48 आवर्ससाठी मेसेज आहे पेंटिकल्सची खूप एनर्जीज इथं आलेले आहे. मकर, वृषभ, टॉवर मुवमेंट पण आलेला आहे. मकर, वृषभ आणि कन्या रास. ओके, जास्त याची एनर्जीज, या राशींची एनर्जीज इथं दिसते कारण सगळे 3 कार्ड्स तर पेंटिकल्समध्येच आलेले आहेत. 4 ऑफ पेंटिकल्स आलेले आहे, 9 ऑफ पेंटिकल्स आणि 8 ऑफ पेंटिकल्स आलेले आहे. ओके, तुमची जन्मतारीख 4, 9, 8 असू शकते किंवा 1 असू शकते. ओके, आत्ता सध्या तुम्ही करंट एनर्जीज विचाराल तर करंट एनर्जीजमध्ये तुम्ही ज्या फायनान्शियली गोष्टींमध्ये अडकला होता किंवा कोणता विचार करत होता. ओके, आत्ता सडनली ज्या गोष्टींचा विचार करत होता तर मला असं वाटतं ती स्टेबिलिटी येते तुमच्या म्हणजे तुमच्या लाईफमध्ये येते. जो हार्डवर्क तुम्ही फायनान्शियली गोष्टींसाठी केला किंवा जिथं प्रयत्न करताय की फायनान्शियली गोष्टी सगळ्या चांगल्या झाल्या पाहिजे, डेफिनेटली चांगल्या होणार आहेत. आणि मला असं वाटतं की 48 आवर्समध्ये ज्या सेविंग ज्या गोष्टी आहेत तर त्या पण तुमच्या व्यवस्थित स्टेबल होणार आहेत. ओके, टॉवर मुवमेंटचं कार्ड रिव्हर्समध्ये आलं आहे. मला असं वाटतं तुमच्या ज्याही गोष्टी स्टॉप झालेल्या होत्या त्या आता पूर्णपणे म्हणजे 48 आवर्समध्ये तुमच्यासाठी खूप चांगले एनर्जीज येतात. टॉवरचं मुवमेंटमध्ये रिव्हर्स कार्ड येते. जो प्रॉब्लेम तुम्हाला आधी होत होता तो होणार नाही आहे. 48 आवर्स तुमच्यासाठी खरंच खूप चांगले राहणार आहे. ओके, मला असं वाटतं तुम्ही सेविंग व्यवस्थित करणार आहात, हार्डवर्क खूप केलं आहे किंवा तुम्ही जिथं प्लॅनिंग करताय फायनान्शियली काही गोष्टींसाठी तर डेफिनेटली चांगल्या गोष्टी तुमच्याकडे येतात आहे. आपण आता करिअरचं घ्यायची गरज नाही आहे कारण ह्याच्यामध्ये मला दिसतंय की फायनान्शियली चांगल्या गोष्टी येतात आहे तुमच्या लाईफमध्ये. आता आपण फक्त रिलेशन चेक करूया. तुमचं रिलेशन तुमचं कसं असणार आहे. अगदी रिलेशन म्हणजे अगदी असंच नाही आहे की हजबंड वाईफ वगैरे. रिलेशन म्हणजे सगळ्या थ्रू येतं. ते तुमच्या फ्रेंडसोबत पण असू शकतं किंवा तुमची नाती तुमच्या लाईफमध्ये अशी काही स्टॉप झालेले आहेत किंवा तुटलेली नाते ते परत एकदा सरळ होतील का. तुम्ही हजबंड वाईफ असाल, तुम्ही डिस्टन्समध्ये असाल, लव्ह बर्ड्स तुम्ही असाल, जर डिस्टन्समध्ये असाल तर त्याच्यासाठी एनर्जीज कशा येतात ते 48 आवर्ससाठी आपण चेक करूया. 48 आवर्ससाठी माझ्या व्ह्यूअरच्या लाईफमध्ये लव्ह मेसेज काय आहे, लव्ह मेसेज काय असणार आहे. 48 आवर्ससाठी माझ्या व्ह्यूअरच्या लाईफमध्ये लव्ह मेसेज काय असणार आहे. 48 आवर्ससाठी माझ्या व्ह्यूअरच्या लाईफमध्ये लव्ह मेसेज काय आहे. रिलेशन त्यांचं कसं असणार आहे 48 आवर्ससाठी. 48 आवर्ससाठी माझ्या व्ह्यूअरचं रिलेशन कसं असणार आहे. 7 ऑफ कप्स, 10 ऑफ कप्स, कप एनर्जीज खूप येते. सॉर्ट्स, नाईट्स ऑफ सॉर्ट्स, व्हील ऑफ फॉर्च्यून. ओके, द फूल. ओके, रिलेशनमध्ये खूप जास्त प्रयत्न करताय आत्ता सध्या, खूप टेन्स आहात. ओके, रिलेशनला घेऊन. ओके, फक्त टेन्सच नाही, एन्झायटिंग गोष्टी होतात आहे, खूप काळजी करताय, ओव्हर थिंकिंग खूप जास्त होत आहे रिलेशनला घेऊन. पास्टच्या गोष्टींचा खूप त्रास होते. पास्टच्या मेमरीज तुमच्यासाठी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, तुमच्या लाईफसाठी खूप महत्त्वाचे आहेत रिलेशनला घेऊन. आणि त्याचा जास्त मला असं वाटतं तुमच्या मनावर एवढा तो विचार करताय ना की अगदी रात्रीमध्ये त्या गोष्टींसाठी तुम्हाला झोप पण नसते. तुमचं रिलेशन कुठेतरी डिस्टन्स झालेलं आहे असं मला वाटते. पण कार्ड खूप छान आलेले आहेत तुमच्यासाठी रिलेशनला घेऊन. 48 आवर्ससाठी काही होऊ शकतं 48 आवर्समध्ये, म्हणजे तुमच्या रिलेशनमध्ये न्यू बिगिनिंग पण होऊ शकते कारण द फूलचं कार्ड आले. पण हे राहू नका,
फुलचं कार्ड न्यू बिगिनिंग जरी असेल ना, किंवा नवीन काहीतरी तुमच्या लाईफमध्ये एक स्टार्टअप होत असेल, किंवा थोडीशी एक म्हणतो ना एक आहे काही चान्सेस तुमच्या रिलेशनसाठी आहेत, तर डेफिनेटली तुम्ही पण बेफिकीर राहू नका. तुम्ही पण तुमच्याकडून जेवढं प्रयत्न होतील तेवढं डेफिनेटली करण्याचा प्रयत्न करा. 10 ऑफ कपची एनर्जीज येते. हॅप्पी राहणार आहात रिलेशनला घेऊन. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला असं वाटतं की काही गोष्टी ज्या तुमच्या रिलेशनमध्ये तुम्ही प्रयत्न करताय किंवा हव्या तर होतील, कारण चान्सेस दिसतात आहे. 48 अवर्ससाठी खूप छान आहे. टाईमलेस मेसेज राहणार आहे. ज्याही वेळेला तुम्हाला हा मेसेज मिळेल, कधीही मिळू देत, अगदी 2 महिन्याने कधीही तुम्हाला हा मेसेज मिळू दे, त्यावेळेला तो तुमच्यासाठीच फक्त असणार आहे. ह्या एनर्जीज, त्या एनर्जीजमध्ये तुम्ही असणार आहे. युनिवर्स बरोबर तो मेसेज तुमच्याकडे घेऊन येणार आहे डेफिनेटली. व्हील ऑफ फॉर्च्यून. आता मला असं वाटतं की तुम्ही जे टेन्स राहत होता ना, तर आता तुम्ही हळूहळू त्या एनर्जीजमधून व्यवस्थित बाहेर येत आहे. पॉझिटिव्ह एनर्जीजमध्ये येत आहे. गुड कर्माजमध्ये येत आहे. ओके, गुड कर्माज तुमच्यासोबत आहेत तुमच्या रिलेशनमध्ये. आणि ज्या गोष्टी जो एक कर्मा सायकल असतो ना, तो तुमचा कंप्लीट, असं मला वाटतं तो कंप्लीट होतोय आणि कंप्लीट झालेल्याचं पण मला डेफिनेटली दिसतं तुमच्या रिलेशनमध्ये. 7 ऑफ कप्स. मला असं वाटतं की तुमच्या लाईफमध्ये ओके करंट मेसेज आहे 48 अवर्समध्ये. खूप गोष्टी आत्ता सध्या असतील किंवा तुमच्या लाईफमध्ये येण्याची पण शक्यता आहे. म्हणजे रिलेशनमध्ये अधिक तुमच्या लाईफमध्ये एखादा पार्टनर असेल तर त्यामुळे न्यू रिलेशन किंवा न्यू गोष्टींकडे युनिवर्स तुम्हाला डेफिनेटली एखाद्या न्यू गोष्टीकडे पण नेऊ शकतात. ओके, युनिवर्स तुमच्याकडे अशा काही चान्सेस देणार आहेत, अशा काही गोष्टी पुढे टाकणार आहेत की तुम्ही थोडं कन्फ्यूज होणार आहेत की तुम्ही काय चूज करायचं. ओके, किंवा काय निवडलं पाहिजे थोडंसं असं मला वाटतं. किंवा आत्ता करंट एनर्जीजमध्ये तुम्ही सध्या तसं असू पण शकता त्या एनर्जीजमध्ये. ओके, नवीन नवीन संधी, नवीन नवीन काही गोष्टी तुमच्या पुढे येणार आहेत रिलेशनला घेऊन. ओव्हरऑल सगळा मेसेज खूप छान आहे. आपण तुमच्यासाठी चेक करूया की गायडन्स काय राहणार आहे. म्हणजे व्ह्यूअर्ससाठी गायडन्स काय आहे ह्या सगळ्याचा आपण टाईम पिरियड पण चेक करूया. माझ्या व्ह्यूअर्ससाठी ओव्हरऑल सगळ्यासाठी गायडन्स काय राहणार आहे. रिलेशन, करिअर आणि ओव्हरऑल त्यांच्यासाठी गायडन्स काय राहणार आहे. टाईमलेस मेसेज आहे. गायडन्स काय असेल. 1 कार्ड होऊन जाईल आपल्यासाठी, पण चेक करूया आपल्याला युनिवर्स एंजल किती कार्ड देतात आहे. 1 किंवा 2 कार्ड्समध्ये आपल्याला मेसेज एकदम परफेक्ट गायडन्समध्ये होऊन जाईल. ओके, श्री स्वामी समर्थ. गायडन्स म्हणजे व्ह्यूअर्ससाठी ह्या सगळ्या ओव्हरऑल गोष्टींसाठी कसं असेल किंवा काय गायडन्स असेल माझ्या व्ह्यूअर्ससाठी, कोणता गायडन्स आहे लव्हविषयी प्लस त्यांच्या करिअर किंवा अन्य कोणत्याही गोष्टीविषयी त्यांच्यासाठी काय गायडन्स राहणार आहे. आपल्याला एक कार्ड हवं होतं आणि एकच कार्ड आपल्याला मिळालेलं. बॉटमची एनर्जी चेक करूया. ओके, रिवर्समध्ये आलेलं आहे. क्वीन ऑफ वॉन्डची एनर्जीज रिवर्समध्ये आलेले आहे. रिवर्समध्ये यासाठी आलेले असणार आहे की काही गोष्टी, बऱ्याच गोष्टी तुमच्या हातामध्ये होत्या पहिल्या पास्टमध्ये, पण आत्ता सध्या नाही आहेत. ओके, पास्टमध्ये बऱ्याच गोष्टी होत्या रिलेशनला किंवा अन्य कोणत्याही गोष्टींसाठी होत्या, पण आत्ता सध्या नाही आहेत. मी मगाशी पण तुम्हाला बोलले की द फूलचं कार्ड यासाठी आले की थोडासा वेंदाळपणा होतं किंवा थोडंसं तुम्ही प्रॅक्टिकली घेत नाही आहे गोष्टी. ओके, प्रॅक्टिकली गोष्टी घेत नाही आहे तुम्ही. एकदम म्हणजे विसरभोळापणा किंवा असं एकदम फ्रँकली कोणावर विश्वास पटकन ठेवणं, अशा गोष्टी होतात आहे मला असं वाटतंय. ओके, तुमच्यासाठी गायडन्स आहे की तुम्हाला आता सतर्क राहायचं आहे प्रत्येक गोष्टीसाठी. जोही निर्णय घ्याल, जोही गोष्टी तुमच्या लाईफमध्ये येतील तो व्यवस्थित डिसिजन तुम्ही घ्यायचा आहे. जो पास्टमध्ये तुम्ही घेत होता तसा डिसिजन तुम्हाला अजिबात घ्यायचं नाही, व्यवस्थित डिसिजन घ्यायचा आहे. हा डिसिजन तुमच्यासाठी डेफिनेटली खूप छान असणार आहे. आणि गायडन्स मे बीमध्ये आले 50-50% तुमच्यासाठी गायडन्स आलेला आहे. गायडन्स याच्यासाठी आहे की तुमच्या लाईफमध्ये ज्या काही गोष्टी आत्ता सध्या बिघडल्या गेलेल्या आहेत तर त्याच्यासाठी हा गायडन्स आहे. मग करिअर असू देत, तुमच्या रिलेशन असू देत, तुमच्या कोणत्याही गोष्टींसाठी डेफिनेटली असू देत, तर नवीन संधी, नवीन गोष्टी काहीतरी तुमच्याकडे येणार आहे डेफिनेटली 100%. ओके, हा गायडन्स आहे तुमच्यासाठी. याचा टाईम पिरियड काय राहील आपण जरा चेक करूया. मी हे नवीन कार्ड्स घेतलेत ओके टाईम पिरियडचे, कारण हे मला प्रिडिक्शनला पण आपल्याला नेहमी ओके पडतात, म्हणजे बरे पडतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट की
मला रीडिंगला पर्सनल रीडिंगसाठी पण खूप महत्त्वाचे पडतात. त्याच्यासाठी हे मी त्याच्यासाठी मी कार्ड घेतलेत. म्हटलं आपल्याला टाईम पिरियड जरा फिक्स, कारण खूप जणांचे मेसेज येतात मॅरेजविषयी, पर्सनल रीडिंगमध्ये, करिअरचं. तर टाईम पिरियड तर मी तुम्हाला सांगतेच, पण जरा ह्याच्यावर टाईम पिरियड आणखीन फिक्समध्ये व्यवस्थित सांगता येतं. ह्याच्यासाठी हे कार्ड मी घेतलेत. ओके, आता तुमच्यासाठी बघूया ओव्हरऑल 48 आवर्ससाठी काय मेसेज येतं, काय टाईम पिरियड येतो आहे. हा टाईम पिरियड वर्षाचा असू शकतो, महिन्यांचा असू शकतो, डेजमध्ये, वीकमध्ये, कोणत्याही याच्यामध्ये असू शकतो. हा एक जनरल मेसेज आहे, म्हणून एक जनरल आपण चेकिंग करतो टाईम पिरियडचे. माझ्या व्ह्यूअरसाठी टाईम पिरियड काय असेल 48 आवर्ससाठी माझ्या व्ह्यूअरसाठी आत्ता जो मेसेज आलेला आहे त्याच्यासाठी टाईम पिरियड काय असेल माझ्या व्ह्यूअरसाठी. टाईम पिरियड म्हणजे व्ह्यूअरसाठी काय राहील 48 आवर्ससाठी. आत्ता जो मेसेज त्यांना मिळालेला आहे त्यांच्यासाठी त्यांना टाईम पिरियड काय राहील युनिवर्स इंटर श्री स्वामी समर्थ. नेक्स्ट 24 आवर्समध्ये बऱ्याच गोष्टी चेंज होतील तुमच्या. ओके, कार्ड आय होप सो तुम्हाला दिसत असेल. 24 आवर्समध्ये तुमच्या बऱ्याच गोष्टी चेंज होणार आहेत आणि ज्याही मी बोललेल्या आहेत गोष्टी त्या बदलाव, ते चेंजेस तुमच्या लाईफमध्ये तुमच्यामध्ये येणार आहेत डेफिनेटली. तुमच्या रिलेशनला, तुमच्या करिअरमध्ये, तुमच्या इतर गोष्टींमध्ये येताना मला दिसतात आहे. ओके, थँक्यू सो मच. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. हा करंट मेसेज होता, करंट एनर्जीचा मेसेज होता, प्लस टाईमलेस राहणार आहे. ज्याही वेळेला तुम्हाला मिळेल, कधीही तुम्हाला ज्या वेळेला मिळेल तर त्यावेळेला डेफिनेटली तुमच्याशी रिलेटेड नक्की होणार आहे 100%. ओके, हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा मला कमेंट्समध्ये. ओके, थँक्यू सो मच.